नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। जाणून घेऊयात, महाराष्ट्र सरकार 2024च्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असतील, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल आणि आधीचे कोणते मंत्री बाहेर होणार, भाजप, शिवसेना, शिंदे, राष्ट्रवादी, अजित पवार छावणीतील कोणत्या आमदारांना मंत्री केले जाणार, या प्रश्नाची उत्तरे ही महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यात शोधली जात आहेत। प्रत्येक जण आपापल्या राजकीय गणितांच्या आधारे अंदाज बांधत आहेत। दरम्यान महाराष्ट्रातील 43 संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या खुर्चीवर विराजमान होणार, तर 2014 ते 2019 असा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे। यानंतर 2019 मध्ये ते 3 दिवस मुख्यमंत्री होते। आता 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 288 पैकी सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत। अशा स्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही भाजपच्या छावणीतूनच असतील आणि मंत्रिमंडळातही भाजपच्या छावणीतून अधिक मंत्री असतील। महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10, शिवसेनेच्या 13 आणि भाजपच्या 20 मंत्र्यांची नावे आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, 2 राधाकृष्ण विखे पाटील, 3 सुधीर मुनगंटीवार, 4 चंद्रकांत पाटील, 5 गिरीश महाजन, 6 सुरेश खाडे, 7 रवींद्र चव्हाण, 8 अतुल सावे, 9 मंगळ प्रभात लोंढा, 10 राहुल नार्वेकर, 11 जयकुमार रावल, 12 चंद्रशेखर बावनकुळे, 13 बबनराव लोणकर, 14 पंकजा मुंडे, 15 देवयानी फरादे, 16 किसन कथोरे, 17 नितेश राणे, 18 आशिष शेलार, 19 संभाजी निलंगेकर, 20 राहुल कुल। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की